मंडळी, राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी 12 जणांच्या नावांची यादी काल ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली। या यादीमध्ये अगोदरच चर्चेत असणारी काही नावं आहेत। महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांकडून म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडून प्रत्येकी 4-4 असे 12 उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत। यात शिवसेनेकडून उमेदवार आहेत उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत सूर्यवंशी। तर यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे। तर काँग्रेसकडून उमेदवार आहेत सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसैन, अनिरुद्ध वनगे असे एकूण हे 12 उमेदवार आहेत। आता राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांचे संबंध फारसे चांगले नाहीयेत। राज्यपाल विरोधी पक्षाचे सदस्य आहेत, त्यामुळे ठाकरे सरकारच्या बाजूने निर्णय घेण्यास ते फारसे उत्सुक नाहीयेत। कायद्यानुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असतो, पण येथे राज्यपालांना एक असाही अधिकार आहेत की जो देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा नाही, आणि तो म्हणजे राज्यपालांचा स्वविवेकाधीन अधिकार। या अधिकाराचाच वापर करून अनेक ठिकाणी राज्यपाल राज्य सरकारांना अडचणीत आणत असतात। त्यामुळे आता ठाकरे सरकारने दिलेल्या या यादीवर राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मंडळी, महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील या यादीमध्ये दुसऱ्या पक्षातून या पक्षात आलेल्या काही नेत्यांनाही लगेच आमदारकीची संधी देण्यात आली। त्यामुळेच महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांतील काही नेते नाराज असल्याची देखील चर्चा आहेत। उदाहरणार्थ, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर या बॉलिवूड अभिनेत्रीला संधी देण्यात आली। तुमची कंगना तर आमची उर्मिला असं म्हणत शिवसैनिकांकडून याचं स्वागत करण्यात आलंय। पण काही शिवसेना नेते यावर नाराज असल्याचंही म्हटलं जातंय। कारण अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती, मग तिला शिवसेनेकडून उमेदवारी का, असाही प्रश्न या नाराज नेत्यांकडून विचारला जातोय। यानंतर दुसरीकडे भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना देखील विधान परिषदेवर संधी देण्यात आली। यानंतर काँग्रेस पक्षामधून विधान परिषद उमेदवारीसाठी सर्वाधिक चर्चेत असणारं नाव ते म्हणजे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांना अगोदर उमेदवारी मिळेल असं म्हटलं जात होतं। पण मात्र या वेळेसही सत्यजित तांबे यांना संधी देण्यात आलेली नाहीयेत। त्यामुळे सत्यजित तांबे आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचंही म्हटलं जातंय। मंडळी, मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने तरुण नेत्यांना संधी द्यायला हवी, कारण संधी मिळत नसल्यानेच काँग्रेस पक्षातील अनेक तरुण नेते हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले। त्यामुळे काँग्रेसने आता तरी यावर विचार करण्याची गरज आहे। तर मंडळी, ठाकरे सरकारने दिलेल्या या 12 नावांविषयी तुमचं मत काय, आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या नावांना कुठलाही वादविवाद न करता परवानगी देतील का, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।